हॅलो, मी सानिका आणि माझा आजचा मेनू होता मसाला डोसा. त्यासाठी मी उडपी हॉटेलमध्ये मिळते तशी बटाट्याची भाजी करून घेतली होती. भाजी झाल्यानंतर सांबार बनवण्यासाठी डाळीमध्ये कांदा, टोमॅटो, चिंच, गूळ, शेवग्याच्या शेंगा, दुधी हे सगळं मिक्स करून शिजवून घेतलं होतं आणि नंतर फोडणी देऊन घेतली. शेंगदाण्याची ओली चटणी मी अगोदरच बनवून घेतली होती, त्यामुळे आता डिरेक्टली मी डोसे बनवायला सुरुवात केली. त्यासाठी आधी पॅनचं टेम्परेचर जास्त गरम झालं नाही ना हे चेक करून घेतलं. थोडंसं तेल पसरवून मग त्याच्यावर 1.5 पळी डोस्याचं बॅटर टाकून डोसा छान पसरवून घेतला. डोस्याला थोडंसं तेल लावून घेतलं. अगदी काही मिनिटानंतर डोस्याने कड्या सोडायला सुरुवात केली होती. मग अगदी अलगदपणे सगळ्या कड्या सोडवून घेतल्या आणि काही मिनिटातच आपला डोसा रेडी झाला. आता मी हे तुम्हाला सगळं सर्व करून दाखवते. आधी मी 2 डोसे ताटात वाढून घेतले. त्यानंतर एका बाजूला बटाट्याची भाजी वाढून घेतली, जे की मसाला डोसामध्ये मसाला म्हणून वापरली जाते. काही जण ही भाजी डोस्याच्या आत लावून घेतात. सांबार एका प्लेटमध्ये वाढून घेतलं आणि त्याच प्लेटमध्ये मी शेंगदाण्याची ओली चटणी पण ॲड करते. काही स्टॉल्सवरती किंवा हॉटेलमध्ये सांबार आणि चटणी अशी एकत्र करून वाढली जाते. इथे आपली मसाला डोशाची डिश रेडी झाली. तुम्ही पण माझ्यासारखं सांबार आणि चटणी मिक्स करून खाता का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.